नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सगळेजण बोलत असाल, अरे इतर गावची व्हिडिओ टाकणार होती पण परत एकदा शॉपमधला व्हिडिओ कसा काही. तर सगळ्यांना सगळ्यात पहिलं सांगते, माझं गावी जाणं कॅन्सल झालेलं आहे, कारण की माझा मोठा मुलगा श्लोक आजारी पडला आहे आणि त्याच्यामुळे मला गावी जाता आलेलं नाही आहे. तर दुकानसुद्धा माझं 2-3 दिवस बंद आहे आणि त्याचा आज बड्डेसुद्धा आहे. तर म्हटलं जाऊन हे एक ब्लाऊज तरी शिवून यावं, म्हणून मी आलेली आहे शॉपवरती आणि हे ब्लाऊज घेतलं आहे शिवायला. सगळ्यात पहिलं तर त्याचा मॅचिंगचा रीळ शोधून घेतला. सगळं म्हणजे ब्लाऊज जरी शिवत असले तरी सगळं लक्ष पाठीमागे आहे. अर्ध लक्ष श्लोककडे आणि अर्ध लक्ष गावाकडे आहे. गावी सगळीजणं काय करत असतील, कशी मजा करत असतील ह्याच्याकडे पण लक्ष लागलं आहे. आणि श्लोकला घरी औषधं देऊन आली त्याच्यामुळे त्याच्याकडे पण अर्ध लक्ष लागलेलं आहे. माझ्यासोबतच असं का होतं ना तेच काही कळत नाही. मी जेव्हा जेव्हा गावाला जायचं प्लॅनिंग करते तेव्हा तेव्हा नेमकं माझं प्लॅनिंग फसतं. म्हणजे मला जाताच येत नाही. कोण आजारी तरी पडतं, नाही तर दुसरं तरी काय होतं. जवळजवळ 2.5 वर्ष झाले मी गावी गेलीच नाही आहे. म्हणजे असं राहायला अशी गेलीच नाही आहे. 1-2 दिवसासाठी जाते आणि रिटर्न येते. असं 8-10 दिवस जातच नाही. म्हणजे असं म्हणायलाही हरकत नाही आहे की माझं माहेरच सुटलं आहे. गावी माझ्या सगळ्या बहिणी एकत्र जमले आहेत आणि मी इथे काम करते. तर माझ्या सगळ्या बहिणी 2-2 वेळा मावश्या झालेल्या आहेत. मला 2 मुलं आहेत त्याच्यामुळे सगळ्याजणी 2-2 वेळा मावश्या झालेल्या आहेत. पण मी पहिल्यांदाच मावशी झाले. इतकं आतमधून इतकं भरून येते. ही फिलिंगच काहीतरी वेगळी असते. आपण मावशी होणं, आत्या होणं हे काहीतरी वेगळंच असतं. आणि असं वाटतंय ना, कधी एकदा जाते आणि माझ्या पिलाला बघते. पण बघू आता तरी मी ठरवणार नाही आहे की मला कधी जायचं आहे कधी नाही. अचानक निघणार आणि बघून येणार त्याला, कारण की ठरवलं की ते फसतं आणि मला जायलाच मिळत नाही. त्याच्यामुळे मी ठरवणारच नाही आहे की मला कधी जायचं आहे आणि कधी नाही. अचानक निघणार आणि बघून येणार त्याला. तर असो, आत्ता जे मी हे ब्लाऊज शिवते ते माझं स्वतःचंच आहे. प्रिन्स कटमध्ये आहे आणि त्याच्या हाताला थोडेसे पफ काढलेले आहेत मी. माझं नेहमीचंच असतं, जेव्हा तहान लागेल तेव्हाच विहीर खणायला यायचं, तोपर्यंत त्याचं नाव नाही घ्यायचं. जाऊ दे, त्या निमित्ताने का होईना पण माझं ब्लाऊज शिवून होते, ते एक महत्त्वाचं आहे. आता ही सुई जी होती ती आहे ना, धागा खेचत होती त्याच्यामुळे कपडा आहे ना तो आकसत होता, थोडा थोडा ओढला जात होता. इथे बघताय तुम्ही कपडा माझा असा ओढला जातो आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, ती सुई बदलली, आधी चेक केली, त्याची धार वगैरे चेक केली. जरा कपडा जो आहे तो जरा व्यवस्थित करून घेतला. त्याचे धागे जे खेचले गेले होते ते नीट करून घेतले आणि त्याची सुईची धार जी आहे ती चेक केली. सुईची धार व्यवस्थित होती, काही असं म्हणजे आलं नव्हतं, सुईचं टोक वगैरे बाहेर आलं नव्हतं, पण तरीसुद्धा धागा खेचला जात होता. म्हणून म्हटलं जाऊ दे, ब्लाऊजची वाट लागण्यापेक्षा आपण सुईच बदलून टाकूया. सुई बदलली. सुई बदलायला पण थोडासा वेळ लागतो आधी. आणि मी 18 नंबरची सुई वापरते. तुम्ही किती नंबरची सुई वापरता ते मला नक्की सांगा. मी सगळ्या कपड्यांसाठी 18 नंबरची सुई वापरते. काही जण बोलतात की 16 नंबरची सुई वापरायची, पण मी कधी वापरली नाही आहे त्याच्यामुळे जर मला माहीत नाही. तुम्हाला कोणाला जर माहीत असेल की 16 नंबरची सुई 18 नंबरच्या सुईपेक्षा चांगली असते का, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की 16 नंबरची सुई वापरलेली चांगली असते म्हणून. मी नक्की 16 नंबरची सुई वापरून बघेन. तर इथे सुई बदलल्याच्या नंतर शिलाई एकदम व्यवस्थित येत होती आणि कपडाही खेचला जात नव्हता. तर इथे झालं होतं माझं ब्लाऊज शिवून. अवघ्या पाऊण तासामध्ये माझं ब्लाऊज शिवून झालं होतं. आणि ह्याला मला गोट मारायची होती गळ्याला, पण कापड उरलं नाही त्याच्यामुळे मी पट्टी लावली आणि हे माझं ब्लाऊज शिवून रेडी आहे. आता फक्त ह्याला हुक लावायचे आहेत आणि फक्त हातशिलाई करायची आहे. तर ते करायला मी घरी नेते. तोपर्यंत तुम्हाला मी गाऊनसाठी कुठलं मटेरियल वापरते ते दाखवते. तर गाऊन शिवण्यासाठी मी काय काय सामान वापरते तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम ही लेस असते, अशी बंडल येतात. तर ह्यातले मी 2 आणलेत आणि तिसरी त्याच्यामध्ये गोळा करून ठेवले. तर असे लेसचे बंडल येतात ते वापरते. आणि ते लेसचे बंडल तुम्हाला दिसते तिथे मी जी लेस लावलेली आहे, तर त्याच्यासाठी हे लेसचे बंडल असतात. ही एक लेस साधारणतः 15 मीटरची आहे आणि ही मला 150 रुपयाला भेटते. तर एका गाऊनसाठी मी 10 रुपयाची लेस वापरते. 1 मीटर लेस लागते गाऊनला. थोडासा तुकडा उरतो, एवढा तुकडा उरतो 1 मीटरमधला, बाकी लागते. आणि हे जे दिसत आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कलरचे अस्तर आहेत, तर ते वापरते. आता हा कॉफी कलर आहे, तर माझ्या ह्या गाऊनला मी हा कॉफी कलरचा
अस्तर लावलाय. जर रेड कलरची किंवा पिंक कलरची जर गाऊन असेल तर त्याच्यासाठी मी हा अस्तर वापरते. दोन्ही याला एकच कलरचा वापरते. हिरवा असेल किंवा दुसरा कुठला असेल तर असा वापरते, म्हणजे कलर मॅच होईल थोडाफार अशा प्रकारात वापरते. एवढं दाखवते मी तुम्हाला. तर हा इथे मी कॉफी कलरचा वापरलाय. त्याच्यानंतर ही जी मी गोट मारलेली आहे साईडने गाऊनच्या योगला, तर त्यासाठी मी असे तुकडे काढून ठेवते. एक क्रेपचा हे आणते, बटर क्रेपचं कापड आणते, 2 मीटर 3 मीटर जसं लागेल तसं, आणि त्याच्या अशा लांब लचक क्रॉस पट्ट्या काढून ठेवते. या क्रॉस पट्ट्या आहेत, ते तुम्हाला स्ट्रेच होत आहेत. तर ह्या क्रॉस पट्ट्या मी एकदाच काढून ठेवते, सारख्या सारख्या काढत बसत नाही. आणि ह्याच पिशवीमध्ये मी माझं लेसेस सुद्धा ठेवते. आणि पिशवी मी इथे समोरच माझ्या मशीनच्या समोरच अशी अटकवून ठेवते. मग काय होतं, मला जेव्हा लेस लावायची असेल तेव्हा मी असा एक कॉर्नर असा लेसचा घेते आणि तिथल्या तिथे लेस लावते आणि बाकीची परत त्याच्यात ठेवून देते. परत गोट मारायची असेल तेव्हा त्याच्यातनंच काढायचं गोटचा कपडा, जेवढा लागेल तेवढा घ्यायचा, बाकीचं त्याच्यात ठेवून द्यायचा. मग पटकन मला 10 वेळा उठायला लागत नाही, त्याच्यामुळे मी ती पिशवी तिथे अडकवले. आणि अजून आपल्याला व्हाईट दोरा एक कंपल्सरी लागतो. माझ्या मशीनला मी तुम्हाला दाखवते, दिसत असेल तुम्हाला. हा बघा, व्हाईट कलरचा जो दोरा आहे तो कंपल्सरी माझ्या मशीनला असतो. तो मी काढतच नाही, कारण की लेस लावायला मला कंपल्सरी व्हाईट कलरचा धागा लागतो. त्याच्यामुळे काय होतं, आता तुम्हाला मी लेस लावलेली आहे त्याच्यावरती दिसत असेल दुसऱ्या कलरचा धागा दिसत नाही, कारण की मी तो त्या व्हाईट कलरच्या धाग्यानेच लावते. त्याच्यामुळे ही माझी पूर्वतयारी असतेच, की म्हणजे एक गाऊन पटकन शिवून होते. हे सगळं करून ठेवल्यामुळे धागा तिथे लावलेला असतो, त्याच्यामुळे धागा म्हणजे सारखा खाली वाक वगैरे करावा लागत नाही. ह्या सगळ्या वस्तू इथे हाताबरोबर ठेवलेल्या असतात, त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला सारखं उठावं लागत नाही. हे अस्तर पण मी जेव्हा कटिंग करते तेव्हा लगेच अस्तर पण कट करून घेते, ज्या ह्याचं लागेल ते. आणि जे तुकडे उरतात छोटे छोटे ब्लाऊजचे वगैरे, ब्लाऊजचे अस्तर वगैरे अशी उरतात छोटी छोटी, तर ती सुद्धा मी ठेवते. आता ह्याच्यामध्ये एका गाऊनचा अस्तर आहे, तो एका गाऊनचा योग निघेल, उलटं सुलटं ठेवून ॲडजस्ट करून थोडंसं होऊन जाईल. तर असे तुकडे सुद्धा मी ठेवते. तर मला गावी जायचं होतं, तर गावी जाणं माझं कॅन्सल झालेलं आहे, कारण की श्लोक माझा आजारी पडला आहे, त्याच्यामुळे गावी जाणं कॅन्सल झालेलं आहे. आणि आता मी फक्त ब्लाऊज शिवायला आले होते, कारण की संध्याकाळी घालायचं आहे मला ब्लाऊज. आणि म्हटलं साधीच साडी नेसावी, आणि साधी साडी आता माझ्याकडे नव्हती, त्यानिमित्ताने का होईना पण माझे ब्लाऊज शिवून होईल म्हणून मग ही पटकन ब्लाऊज शिवून घेतला. आता मी जाणार आहे घरी, कारण की त्याला मी औषधं पाजले, झोपवले आणि आले. आता घरी जाते. आज 2-3 दिवस तरी दुकान बंद राहणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी पण प्रार्थना करा की माझ्या मुलाला लवकरात लवकर बरं वाटेल. बाहेर मुलं खेळत आहेत आणि बॉल असा एवढ्या वेळा लागतोय ना ह्याला, काही एक सांगून त्यांना उपयोग नाहीये. दाखवते तुम्हाला, केवढी मोठा मुलगा आहे हा, आणि इथे रस्त्यावरतीच खेळतोय. हे बघा, बॉल लागून हे फुटलंय, आणि ह्यांना बोलून काहीच उपयोग नाहीये. सगळ्या छोट्या छोट्या मुलांना असं जमवायचं आणि इथे बॅट बॉल खेळायचा रस्त्यावरतीच. कोणाला काय बोलणार खरंच. तर आजच्या पुरता एवढंच. काल सोमवारी माझा व्हिडिओ आला नाही, त्याच्याबद्दल सॉरी, पण पुढच्या सोमवारी नक्की येईल. थोडे मी सुद्धा म्हणजे कामात पण आहे आणि श्लोक पण आजारी आहे, त्याच्यामुळे काहीच सुचत नाही आहे मला, काही कामसुद्धा सुचत नाही आहे. दुकानसुद्धा 2-3 दिवस बंद आहे, गावी जाणंसुद्धा कॅन्सल झालेलं आहे. त्याच्यामुळे पुढच्या सोमवारी मी व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत आधीचे व्हिडिओ बघा, आणि जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.